30 वर्षानंतर प्रत्येक कॉन्स्टेबल, प्रत्येक शिपाई हा निवृत्त होताना किमान सब इन्स्पेक्टर झालेला असेल आणि सब इन्स्पेक्टर म्हणून त्याला काम करायची संधी मिळेल की ज्याच्यामुळे तपासाला जे अधिकारी लागतात, वरचे अधिकारी खूप आहेत पण सब इन्स्पेक्टर लेवलचे जे अधिकारी लागतात ते अधिकारी कमी आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्या संदर्भामध्ये मी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं, याच्यामध्ये आम्ही स्वतंत्र एक कमिटी SIT करतो। मिलिंद भारंबे जॉईंट CP क्राईम यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे। त्याच्यामध्ये उपाययोजना काय असेल त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एकदा रिपोर्ट दिल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी आपण करू। परंतु ह्या ज्या धमक्या येतात किंवा अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक राहणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये अनेक प्रकारचे आंदोलन होतात। मग आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन असेल, दुसऱ्या कुठल्या विषयाच्या संदर्भातलं आंदोलन असेल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोविडच्या काळामध्ये शासनानं घातलेल्या नियमाचा भंग केला म्हणून 188च्या अंतर्गत जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तर हे राजकीय याच्यातले जी आंदोलनं आहेत ही सर्व आंदोलनं पाठीमागं म्हणजे त्याच्यासाठी जे खटले आहेत ते खटले पाठीमागं घेण्याच्या संदर्भातला आम्ही तत्वतः निर्णय घेतलेला आहे। फक्त माझी विनंती एवढीच आहे की याच्या संदर्भामध्ये जो प्रस्ताव यावा लागतो तो आयुक्ताच्या कार्यक्षेत्रात असेल तर आयुक्तांच्या माध्यमातून यावा लागतो आणि जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावा लागतो। हे सगळे प्रस्ताव जसे जसे येतील तसं तसं सरकारने जरी निर्णय घेतला तर शेवटी अंतिम त्याची निर्गती ही न्यायालयातच होते आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होईल। बाकीच्या सुद्धा सन्माननीय सदस्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला, मी त्याचा परामर्श शेवटी घेईल। अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा झाली। मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की राज्याच्या सरकारने पोलीस विभागाने पेपर फुटीच्या संदर्भात अतिशय कठोर अशी भूमिका घेतलेली आहे, कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार त्याच्यामध्ये नाही। एकूण 5 गुन्हे दाखल केले आम्ही। आरोग्य विभागातल्या भरती गट ड मधल्या भरतीमध्ये गुन्हा दाखल केला, 20 आरोपींना अटक केलेली आहे, अजून 10 आरोपी अटक व्हायचे राहिलेले आहेत। परीक्षार्थींना पेपर मिळाले, त्यांच्याकडे चौकशी करणं बाकी आहे। अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाची क वर्गाची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला, अटक आरोपी 11, पाहिजे असलेले आरोपी 9। म्हाडाच्या पेपरच्या फुटीच्या संदर्भामध्ये परीक्षा झाली नाही, परंतु त्याच्यामध्ये ज्या बाबी समोर आल्या त्याच्यामध्ये सुद्धा एक आपण गुन्हा दाखल केला, त्याच्यामध्ये सुद्धा 6 आरोपींना अटक केली, अजून 16 आरोपींना अटक करायची। अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं सांगू इच्छितो, आता TETच्या संदर्भामध्ये सुद्धा TETच्या संदर्भात जी चौकशी झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केला, 14 आरोपींना अटक केलेली आहे। पण माननीय विरोधी पक्षनेते आणि सभागृहाला मला सांगायचं आहे की या संदर्भातला जो पेपर फुटीच्या संदर्भातली ही जी कंपनी आहे GA सॉफ्टवेअर कंपनी, याचा संचालक प्रितेश देशमुख व त्याचे साथीदार यांच्याकडे तपास चालू असताना 2019 मधील शिक्षक पात्रता प्रमाणपत्र वाटपावरून 7,880 ना अपात्र प्रशिक्षणार्थींना पात्र केले। परीक्षार्थीकडून सुमारे 4,20,00,000 रुपये जमा करून घेतले। आणि याच चर्चेच्या दरम्यान दुसरी बाब पुढे आली की तपासामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही 2017-18 पासून हे सगळं करतोय म्हणून, म्हणजे 2017-18 पासून